हे जे गीत आहे हे आजच्या वचनावर किंवा आजच्या संदेशावर आधारित आहे आणि छोटंसं गीत जे आहे ते आम्ही दोघं जण सादर करणार आहोत आणि त्याच गीतानुसार आपलं जे आजचा जो संदेश आहे ते आपण बोलू. आणि ह्या गीताचं शीर्षक आहे नो अदर नेम, म्हणजे असं कुठलंच नाव नाही जे या स्वर्गाखाली या पृथ्वीवर येशू ख्रिस्ताशिवाय ज्या नावात पॉवर आहे, त्या नावात सामर्थ्य आहे. आणि त्यानुसार हे गीत आहे. नो अदर नेम बट द नेम ऑफ जीसस, नो अदर नेम बट द नेम ऑफ द लॉर्ड, नो अदर नेम बट द नेम ऑफ जीसस is worthy of glory and worthy of honor and worthy of power and all praise. तर हे गीत जे आहे तेच आपला संदेश आहे आजचा, सर्व नामापेक्षा श्रेष्ठ नाव. आणि आज आपण या सुंदर वचनावर आणि सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा, नाव. आणि म्हणून खूप सारे लोक फक्त देव देव करतात. आणि एकदा एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो. अमेरिकेचा जो राष्ट्रपती, त्याला प्रार्थना करण्याला सांगितली आणि तेव्हा प्रार्थना करत असताना त्याने कुठल्याच देवाचं नाव न घेता फक्त देवा आणि त्याच्याविषयी त्याने प्रार्थना केली आणि सगळ्याकडून त्याचा हे करण्यात आला तिरस्कार की बाबा तू काय करत आहेस, कारण देवाला नाव आहे आणि त्या नावाला त्यांना सन्मान देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तू कुठल्या नावात प्रार्थना करत आहेस वगैरे. मागच्या दिवसात मी तुम्हाला खूप सारी साक्ष दिली की एक जी बाई होती आणि ती मरणाच्या द्वारावर होती आणि कशी प्रार्थना केल्याने ती बरी झाली. आज ते कामावर जात आहे. जेव्हा तिला लोक तिला घेऊन जायला आले होते, जेव्हा डॉक्टरने सांगितलं होतं की हिला आता घेऊन जावं लागतं, आता कुठलंच कार्य होऊ शकत नाही, हिची बिमारी दूर होऊ शकत नाही, तेव्हा ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ती बरी झाली. आणि म्हणून त्या नावात ताकद आहे, त्या नावात पॉवर आहे. आणि म्हणून हे जे नाव देवाने या पृथ्वीवर सगळ्या मनुष्य जातीसाठी दिलेलं आहे, या नावाविषयी समजण्यासाठी, कारण या नावात किती पॉवर आहे, या नावात किती सामर्थ्य आहे हे आपण शिकू आज आणि आपण बोलू. कारण हे नाम जे आहे ते ख्रिस्त येशूचं, पण हे नाम इतकं उंचावल्याच्या आधी काही गोष्टी घडल्या आणि त्या जोपर्यंत आपल्याला समजत नाही, कारण ती गोष्ट की हे नाव एवढं उंचावल्या गेलं का. देवाने आपल्या पुत्राचं हे जे नाव आहे, वचन सांगतं की या नावामध्ये सामर्थ्य आहे, या नावामध्ये तारण आहे आणि या जगाला हे नाव दिलं यासाठी का प्रत्येक मनुष्याचं तारण व्हावं. मग हे नाव इतकं उंचावलं कशासाठी, असं काय झालं असेल, तर तेच आपण आजच्या वचनातून आपण बोलू. म्हणजे त्या नावाचा अर्थ, हो की नाही, म्हणजे त्या नावाचा अर्थ खूपदा आपण बघतो आहे की नाही, जसं एखाद्या व्यक्तीचं खूप नाव असतं आणि मला आठवतं खूप साऱ्या वेळेस आपले घरचे हे डायलॉग मारतात, ओके, तू फक्त त्याची तो काय घडला, काय किती मोठा आहे ते तुला समजतं, पण त्याच्या मागं त्यानं काय काय मेहनत केली असेल, त्याच्या मागे त्याने काय काय केलं असेल आणि आज तो इतक्या वर जाऊन बसता, ते तुम्ही परिश्रम बघत ना, आहे की नाही. लहान असताना आपल्याला हे डायलॉग सदैव ऐकायला भेटायचे. आणि म्हणून जरी ते जगिक असले, पण येशू ख्रिस्ताचं नाव ते सगळ्यात महान कशासाठी आहे. आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा, फिलिपकरास पत्र, ज्यांच्यापाशी बायबल आहे फिलिपकरास पत्र आणि ज्यांच्यापाशी नाही त्यांच्यासाठी वचन मी इथं दिले आहे, 2 अध्याय आणि 5वं वचन. पहिली सगळी मोठी गोष्ट, हे नाव उंचावल्या कशासाठी गेलं त्याच्याविषयी बोलू आणि या नावात जे पॉवर आहे, जे सामर्थ्य आहे, त्या गोष्टीविषयी आपण बोलू. आणि 5वं वचन फिलिपकरास पत्र 2:5 म्हणतं, अशी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ते तुमच्या ठाई असो. म्हणजे जसं येशू ख्रिस्ताच्या चित्तवृत्ती होती, जसं त्याचं मन होतं, तसं तुमच्या ठाई असो. ते म्हणजे काय, तर सगळ्यात मोठं, जो सगळ्यात महान समर्थ देव आहे, त्याने काय केलं, स्वतः पहिले स्वतःला नम्र केलं. आणि म्हणून देव म्हणतो की जसा देव नम्र झाला, आणि त्याच्याविषयी आपण बोलू, तसे तुम्ही नम्र असायला पाहिजे. त्याचा तो अर्थ होतो
की जशी वृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ते तुमच्या ठाई असो. लक्षात ठेवा, मी तुम्हाला सदैव सांगत असतो, जोपर्यंत मनुष्य नम्र होत नाही तोपर्यंत देवाचं कार्य त्याच्यात चालू होत नाही. तुमचा नम्रपणा तुम्हाला देवाजवळ नेतो. मनुष्याचा गर्व मनुष्याला देवापासून दूर नेतो. म्हणून हे समजणं खूप आवश्यक आहे का जोपर्यंत जो व्यक्ती नम्र नाही तोपर्यंत तो व्यक्ती ख्रिस्ताला ओळखू शकत नाही. आणि आपला गर्व हा सदैव उलट दिशेने देवापासून आपल्याला दूर नेतो. कारण लक्षात ठेवा, इथे देवाचं वचन 6वं वचन म्हणतं, जो देवाच्या स्वरूपाचा असूनही, म्हणजे जो देव होता त्याला कुठली गोष्ट कमी आहे का? त्याला सगळं सामर्थ्य आहे, तो सर्व शक्तिमान आहे. तो म्हणतो की 6वं वचन, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हे लाभ आहे असे त्याने मानले नाही. म्हणजे तो वचन काय सांगत आहे की हे तर दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा मुलगा, त्याने स्वर्गाची जागा सोडली, या पृथ्वीवर आला. त्याने एका मनुष्य जाती, हो की नाही, जे पापी जाती आहे त्या मनुष्याचं त्याने रूप घेतलं. जेव्हा त्याने जन्म घेतला एका अशा जागी, तो अशा राजाच्या घरी नाही जन्मला, तर एक गाईच्या गव्हाणीत जिथे मेंढर ढोर ठेवल्या जात होते तिथं त्याने जन्म घेतला. हा देवाचा पुत्र, ज्याला कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती, या पृथ्वीवर तो आला. तो सर्व शक्तिशाली, सर्व पराक्रमी असून ही जे पृथ्वी सगळी त्याची आहे, ज्याला कोणी प्रश्न विचारणारा नाही, तरी तो मनुष्य जातीसाठी या पृथ्वीवर आला. या जेरुसलेम, या इस्राईल, या जागी, या गावी, त्या मातीवर आणि त्या सगळ्या त्या धुळीत आणि ते जे जीवन जे होतं, वचन सांगतं की पक्ष्यांना राहण्यासाठी जागा होती, पण देवाला राहण्यासाठी जेव्हा तो पृथ्वीवर होता त्याला जागा नव्हती. हा असा परमेश्वर ज्याने आपल्या एका आवाजाने काय केलं, वादळ शांत केलं. हा असा परमेश्वर जो पाण्यावर चालला, हा जो परमेश्वर ज्याच्या एका मुखाने रोगे बरे झाले, हा असा परमेश्वर ज्याने जे रोग आहे, जे असे रोग जे कधी न बरे होणारे ते त्याने बरे केले, हा असा परमेश्वर जे आपण मागच्या आठवड्यात बघितलं की जे मेलेले आहेत त्याच्या एका आवाजाने त्याला उठवले, हा असा परमेश्वर जो आत्मे, जे वाईट आत्मे ज्यांना पुछाडलेलं होतं ज्या लोकांना, त्याच्या एका आवाजाने ते आत्मे सगळे सोडून गेले, हा असा परमेश्वर ज्याला सगळं शक्य आहे, जो सर्व शक्तिमान आहे, ही स्वर्गाची जागा सोडून या पृथ्वीवर तुमच्या आणि माझ्यासाठी आला. याच्यात तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट काय दिसते का? देव किती नम्र आहे. आणि जर देव जो सर्व शक्तिमान आहे तो हे करू शकतो, तर तुमच्या आणि माझ्यापासून त्याच्या ह्या अपेक्षा असणं काही वाईट आहे का? आणि दुसरी गोष्ट, जो मनुष्य मी तुम्हाला सांगितलं देवासाठी नम्र नाही, देवाच्या वचनासाठी नम्र नाही, जो देवाचे वचन ऐकत नाही, जो देवाच्या वचनाला मानत नाही, तो मनुष्य कठोर आहे. आणि म्हणून तो जो व्यक्ती आहे त्याच्यात कधीच देवाचं कार्य होणार नाही. यासाठी का देवाने पहिले तुम्हाला इतकं मोठं एक्झाम्पल दिलं. जेव्हा पृथ्वी या पापात असताना त्याला कोणीच प्रश्न विचारणारा नव्हता, त्याने काय केलं, त्याने तो कागदासारखी अशी गुंडाळून जरी पृथ्वी डस्टबिन मध्ये टाकली असती तरी तुम्ही आणि मी कधी त्याला विचारायला गेलो, अरे बा असं काय केलं? पण तरी त्याने आपण बघितलं की देवाने तुमच्यावर प्रीती केली आणि प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला. हा तो परमेश्वर आहे की तुम्हाला सांगतो, जेव्हा पेत्र आणि योहान जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना घेऊन एका डोंगरावर गेलं आणि मत्तय 17:2 मध्ये सांगतं, तेव्हा त्याच्या देखत त्याचे रूप पालटले. म्हणजे येशू ख्रिस्त योहानाला आणि पेत्राला घेऊन त्या डोंगरावर गेला आणि त्याचे रूप पालटले. म्हणजे काय झालं की त्याचं जे त्याचं ओरिजिनल, हो की नाही, जो तो कॅरेक्टर आहे, तो देव आहे, ते त्यांना बघितलं. त्याचे टोन सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढर शुभ्र झाली. हा तो परमेश्वर. तुम्हाला माहित आहे का, जेव्हा त्याला त्या गेतसेमनी बागेत पकडण्याला लोक आले होते, ते सगळेच्या सगळे तेव्हा त्यांना वचन सांगतं की सगळे सैनिक तुकडी
व मुख्य याजक हे सगळे लोक की येशू ख्रिस्ताला पकडा. आणि त्याने येशू ख्रिस्तालाच विचारलं, त्यांनी की काय विचारलं प्रश्न, की तुम्हाला देव म्हणतो तुम्ही कोणाला शोधत आहात. आणि योहान 18:5 म्हणतो, त्यांनी त्यास उत्तर दिले, नासरेतवर येशूला. तो त्यांना म्हणाला, तो मी आहे. आणि जसं ह्या सगळे लोक जे येशूला पकडण्यासाठी आले होते आणि जेव्हा देवाने म्हटलं की तो मी आहे, हा फक्त हे आवाज ऐकून हे जितके लोक होते वचन सांगतं ते सगळे मागं पडले. हा जो देव जो सर्व शक्तिमान आहे, ज्याने एका आवाजाने वचन सांगतो की ज्याने जर हाक मारली असती तर 1000 देवदूत येऊन त्याच्या सेवेला तिथं हजर असते, हा परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी नम्र झाला, या पृथ्वीवर आला. पुढचे वचन सांगतं 7वं वचन, तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. तो इथं देव म्हणतो की मी तर सत्ता गाजवण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलेलो आहो. त्याने आपले जे शिष्य आहे त्यांचे पाय धुतले, यासाठी का तुम्हाला कळावी की सेवा काय आहे, तुम्हाला देवाची प्रीती कळावी. हे कोण केलं? ज्याने तुम्हाला बनवलं आहे, जो तुम्हाला श्वास देत आहे, जो तुम्हाला चालवत आहे. जरी तुम्ही ज्यातला व्यक्ती मानत नसेल तरी त्याची कृपा तुमच्यावर आहे. हा देव ज्याने स्वतःला नम्र केलं. फक्त एवढंच नाही, 8वं वचन सांगतं फिलिप्पियपत्र 2:8, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले. आणि फक्त लीन केलं नाही, आणि त्याने मरणे आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोचले, येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. म्हणजे फक्त असंच झालं नाही का बाबा मी या पृथ्वीवर आलो, त्याला माहीत होतं का हे लोक 3.5 वर्षाने या दिवशी मला छळतील, मला मारतील, मला क्रुसावर टांगल्या जातील, माझ्यावर सगळे अन्याय होतील, काट्याचा मुकुट मला टाकण्यात जाईल, माझ्या हातात खिळे टाकल्या जाईल, माझ्या पायात खिळे टाकण्यात जाईल, चाबुकाचा मार माझ्यावर होणार आहे. हे सगळ्या गोष्टी त्याला माहीत असतानाही, लक्षात ठेवा कुणाविषयी बोलत आहो? अशा देवाविषयी ज्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही, ज्याच्या समोर आपण काय आहो, आपण म्हणजे उभेही राहू शकत नाही. जेव्हा तुम्हाला मी सांगितलं त्याने म्हटले तो मी आहे, हा मनुष्य मागे पडले. जो देव आहे तो काय केला, तो त्या क्रूसावर सुद्धा चढण्यासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने मागे पलटून बघितले नाही. मी तुमच्यासाठी एक वचन वाचतो, आणि जेव्हा हे वचन माझ्यासाठी प्रगट झालं, जेव्हा मी हे वचन वाचलं, मला समजण्यात आलं, मी तुम्हाला सांगतो, माझं शरीर आणि माझ्या ज्या नसा आहेत त्या अशा घाबरल्या की हे कसं असू शकतं. मी तुम्हाला एक वचन दाखवतो, यशाया 52:14 हे वचन मी तुमच्यासाठी वाचतो. आणि याचा अर्थ जेव्हा तुम्हाला कळेल, तुमचा आत्मा सुद्धा घाबरून जाईल, तुमच्या आत्म्याला सुद्धा कळेल की हे काय आहे, हा देव माझ्यावर एवढी प्रीती कशी करू शकतो. यशाया 52:14 म्हणतं, माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांस धक्का बसला. म्हणजे हा यशाया काय करत आहे, जे होणार आहे त्याच्याविषयी सांगत आहे. आणि कुठल्या घटनेविषयी? जे क्रूसावर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त टांगण्यात आलेला होता, आणि तो काय म्हणतो, माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांस धक्का बसला. आणि शेवटचं बघा, त्याचे रूप कोणत्याही मनुष्यापेक्षा बिघडलेले होते, म्हणून त्याचे रूप दुसऱ्या मनुष्यापेक्षा फार वेगळे होते. त्याचा अर्थ म्हणजे की त्याला इतकं मारण्यात आलेलं होतं, आणि क्रूसावर टांगण्यानंतर त्याची शरीराची त्याची जे इमेज झाली ते कशी झाली माहित आहे का? हा मनुष्य बांधलेला आहे का एक मासाचा गोळा टांगलेला आहे, हेही ओळखणं मनुष्याला कठीण झालं होतं. आपल्याला जेव्हा हे कॅथलिक किंवा इकडे आपण जिथे आपण जे चर्च बघतो, काय दाखवतात, असा क्रॉस आणि बिलकुल असा 7 पॅक असा फुगडा असलेला आहे की नाही, एकदम मेकअप केलेला प्रभू येशू ख्रिस्त. त्या देवाविषयी आपण बोलत नाही. तर हा बायबलचा येशू ख्रिस्त, ज्याला ओळखणं सुद्धा मनुष्याला की मनुष्य बांधलेला आहे का मासाचा गोळा बांधलेला आहे हे सुद्धा समजत नव्हतं. हे तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने केलं. आणि मग जेव्हा त्याने या सगळ्या गोष्टी केल्या
आणि त्यानंतर त्याने आपला स्वतःचा प्राण तुमच्या आणि माझ्यासाठी दिला. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की कोणीच हे सगळं असताना माझा प्राण, कोणीच देवाचा प्राण घेऊ शकत नाही. पण तुम्हाला काय सांगितलं? तुमच्या आणि माझ्या पापासाठी देवाचं मरण आवश्यक होतं. आणि मग देव म्हणतो कोणीच माझ्यापासून माझा प्राण घेऊ शकत नाही, मी माझा प्राण स्वतःहून देतो. कारण त्याने जर प्राण दिला नसता तुम्हाला आणि मला तारण नसतं. त्याने जर प्राण दिला नसता याचा अर्थ की तुमच्या आणि माझ्या पापाची शिक्षा तुम्हा स्वतःला भोगावी लागली असती. कारण पापाचं वेतन मरण आहे. ते मरण त्याने स्वतःवर घेतलं. तो म्हणतो कोणीच माझा प्राण घेऊ शकत नाही, पण मी माझा प्राण स्वतःहून देतो आणि मला तो घेण्याचाही, परत घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त. तुमच्यातल्या कुठल्याही गोष्टी जे आपल्याला नम्र होण्यासाठी रोखतात त्या तुम्ही कंपेअर करा या देवासोबत, ज्याने तुमच्यासाठी या गोष्टी केल्या. तुमच्यातला कुठलाही वाईटपणा, कुठलाही गर्व, अशी कुठलीही सवय, अशी कुठलीही गोष्ट जे तुम्ही सोडू शकत ना, या देवासंग कंपेअर करा, जो तुमच्यासाठी क्रूसावर मारण्यात गेला. ज्याला कुठल्याच गोष्टी अशक्य नव्हत्या, जो पराक्रमी, सर्व शक्तिवान, सर्व सामर्थ्यशाली हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी या पृथ्वीवर आला. त्याने हे सगळं तुमच्यासाठी केलं, यासाठी की तुम्हाला अनंताचं जीवन प्राप्त व्हावे. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टीचा सुद्धा नकार देता तेव्हा अंत किती वाईट आहे याच्याविषयी आपण कल्पना करू शकत नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता तुम्हाला मी काय सांगितलं, आजचा जो विषय आहे की ते नाव सगळ्या नावावर उंच करण्यात आले. आतापर्यंत फक्त तुम्ही नम्र परमेश्वर बघितला. आता जेव्हा तो मारण्यात आला आणि दुसरं 9वं वचन, यामुळे देवाने त्यास सर्वाहून उंच केले आणि सर्व नावाहून श्रेष्ठ नाव त्यास दिले. म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावात जे ताकद आहे, जे सामर्थ्य आहे, ते त्याला दिलं. कारण त्याने स्वतःला नम्र केलं आणि देवाने त्याला मरणातूनच उठवलं नाही, तर सर्व नावाहून श्रेष्ठ नाव हे त्यास दिले. काही वचन तुमच्यासाठी वाचतो. प्रेषितांचे कृत्य 5:30 मध्ये म्हणतं, तुम्ही येशूला मारले, तुम्ही त्याला वधस्तंभावर खिळले, परंतु त्याच देवाने जो आमच्या आई वडिलांचा, जसा पूर्वजनांचा देव होता, त्याने येशूला मरणातून उठवले आणि देवाने त्याला उठवले व आपल्या उजवीकडे बसवलेले. देवाने येशूला राजपुत्र व काय उद्धार करता म्हणून उजवीकडे बसवले. आता तो उद्धार करता झाला. म्हणून जे नाव आहे, म्हणून लक्षात ठेवा, जोपर्यंत त्या नावावर तुम्ही विश्वास ठेवणार ना, पुढचे वचन आपण वाचू, त्या नावाशिवाय मनुष्य जातीतल्या कुठल्याच व्यक्तीला तारण नाही. वचन सांगतं 10वं वचन, फिलिप्पियरासपत्र 2:10, पुढचे वचन, यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. हे होणार आहे. मी तुम्हाला सदैव सांगतो की प्रत्येक घुटना की प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे आणि हा परमेश्वर आहे, हे होईलच. फक्त फरक हे आहे का मनुष्य घुटना कधी टेकवतो. घुटना टेकवणं म्हणजे फिजिकली टेकणं नव्हे. जे लोक करतात त्यांचं हृदय कठोर असतात पण घुटण्यावर टेकलेले असतात, त्यांच्याविषयी बोलत नाही. घुटना टेकणे म्हणजे नम्र होणे आणि स्वीकारणे का हा देव आहे, हा मला वाचू शकतो, मी पापी आहे, हा माझ्यासाठी मारण्यात आला आणि हा माझा उद्धार करू शकतो, माझा आत्मा वाचू शकतो, त्याच्याविषयी तो बोलत आहे. फरक फक्त एवढा आहे, काही लोक या पृथ्वीवर जिवंत असताना घुटना टेकतील, काही लोक मेल्यानंतर ज्यांनी पृथ्वीवर असताना त्याला स्वीकारलं ते स्वर्गात घुटना टेकतील, यासाठी का मला सत्य कळलं. आणि काही लोक जे नरकात गेले, ज्यांनी स्वीकारलं नाही, तेही घुटना टेकतील, यासाठी का त्यांनी त्याला रिजेक्ट केलं. पण हा परमेश्वर आहे. म्हणून वचन सांगतं की प्रत्येक जीभ हे कन्फेस करेल
की हो प्रभू येशू ख्रिस्त देव आहे. 11वं वचन सांगतं, आणि देव पिताच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे, यासाठी देवाने या सगळ्या गोष्टी केल्या. हे जे नाव आहे, ज्याचे आजचा विषय आहे, ज्याचं नाव आहे जीजस, हो की नाही, येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, त्या नावात सामर्थ्य आहे, त्या नावात पॉवर आहे. आणि म्हणून त्या नावाशिवाय या पृथ्वीवर कुठलंच तारण, कुठल्याच व्यक्तीला तारण नाही. आणि मत्तई 28:18 मध्ये देव म्हणतो, तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आले आहे. लक्षात ठेवा, या पृथ्वीवर खूप सारे लोक जे सत्य शोधत आहे, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आला, ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या मी लक्षात ठेवा, की लोक मार्ग शोधत आहे. हे असं नाही का प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मार्ग दाखवत आहे, तो म्हणतो मार्गच मी आहे. या दोघातला फरक समजा. लोक मार्ग शोधत आहे की मला अनंताचा स्वर्गाचा मार्ग मिळावा. देव हे म्हणत नाही की मी येशू ख्रिस्त आहे, चल मी तुला मार्ग दाखवतो. तो म्हणते रे मार्गच मी आहे. जेव्हा लोक शोधतात की स्वर्गाचं दार काय आहे मला दाखवा, येशू ख्रिस्त म्हणतो ते दारच मी आहे. ज्यांना जीवनाची भाकरीची गरज आहे, तो म्हणतो जीवनाची भाकर मी आहे. ज्यांना प्रकाशाची गरज आहे, येशू ख्रिस्त तुम्हाला प्रकाशाकडे नाही, तो म्हणतो तो प्रकाशच मी आहे. म्हणून तो म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मी दाखवत नाही, तो मीच आहे, कारण ते येशू ख्रिस्ताच्या नावात आहे. म्हणून या गोष्टी जर तुम्हाला समजणार नाही, आपल्याला वाटतं की हे ऐकून आपण तिकडे जाऊ, तो आपल्याला मार्ग दाखवेल, तो तुम्हाला मार्ग नाही, तो स्वतः मार्ग आहे. या गोष्टी जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, तुम्हाला त्याच्या नावात किती सामर्थ्य आहे ते कळणार नाही. कारण आपण यावेळेस आपण जग बघतो जे सत्याच्या शोधात आहे. का मला सत्य सापडलं पाहिजे, कोणीतरी मला सत्य दाखवावं. येशू ख्रिस्त म्हणतो सत्य मी आहे, सत्य मी आहे, कारण त्याच्या नावात पॉवर आहे. आणि म्हणून हे जे नाव जे सगळ्या नावात उंचावल्या गेलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर्मया 10:6 इर्मया 10:6 त्याला मराठीत आपण इर्मया, इंग्लिशमध्ये जर्मया म्हणतो. जर्मया 10:6 म्हणतं, परमेश्वर तुझ्यासारखं दुसरं कोणीही नाही, तू महान आहेस आणि तुझ्या नावात सामर्थ्य आहे. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला कळावं की आपण हे एका कुठल्याच व्यक्तीविषयी नाही. आणि तुम्हाला माहित आहे का, ज्या 10 आज्ञा इथे लिहिल्या होत्या, आणि त्या 10 आज्ञात एक महत्वाची आज्ञा काय आहे माहित आहे का, देवाचे नाव व्यर्थ घेऊ नको. कारण जेव्हा तुम्ही देवाचे नाव, तुम्हाला या टीव्हीवर माहित आहे सगळ्या जागी जे दिसतं आहे की नाही, आपण म्हणतो नावात काय आहे, कारण देवाच्या नावात इतका पॉवर, इतका सामर्थ्य आहे का ती आज्ञा 10 आज्ञात मांडलेली आहे का देवाचं नाव व्यर्थ घेऊ नको. आणि जेव्हा प्रार्थनेशिवाय विनाकारण जेव्हा हे जग देवाचं नाव घेतो, हो की नाही, जेव्हा आपण म्हणतो ओ माय गॉड, हो की नाही, काही कारण नसताना, हे काय आहे, कारण आपला पापी स्वभाव आहे, आपण देवाच्या वचनाच्या विरोधात वागणारे आहोत. तो म्हणतो व्यर्थ घेऊ नको, आपण त्याला दररोज व्यर्थ घेतो. हे तुम्हाला यासाठी सांगितलं, कारण ही आज्ञा कशासाठी आहे, कारण त्याचं नाव पवित्र आहे. तो सिंहासनावर उजवीकडे देवाने बसवलेला आहे, त्याला सगळे अधिकार दिलेले आहे, त्याच्या नावात सामर्थ्य आहे, त्याच्या नावातच तारण आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. या सगळ्या गोष्टी देवाने करून ठेवल्या आहेत आणि या गोष्टी होणार आहेत. सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं, प्रेषितांची कृत्ये 4:12. प्रेषितांची कृत्ये 4:12 हे जे वचन आहे हे सगळ्यात महत्वाचं. जसं मी तुम्हाला त्या मुलाविषयी ते उदाहरण दिलं, हो की नाही, हा एथियस्ट होता, याला देवावरचा विश्वास नव्हता, याला देवावर विश्वास नव्हता, कारण त्याने देवाचे वचन कधी ऐकले नाही. पण या पृथ्वीवर कुठल्याही मनुष्याला जर तारण पाहिजे, त्याच्यासाठी जर त्याला उद्धार पाहिजे. आज मी सकाळी जेव्हा मोहोळ भाऊला घेऊन आलो, मी बाहेर बसलेलो होतो, त्यांनी मला एक सुंदर प्रश्न विचारला, सॅल्वेशन म्हणजे उद्धारच ना.
हा जगातला सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा किंवा पॉइंट आहे. सॅल्वेशन, उद्धार, तारण. का मी वाचलो त्यांना मी सांगितलं तारण म्हणजे का जो ही व्यक्ती जन्मेलेला आहे, कारण पापाचं वेतन मरण आहे, तो मरेल, अनंताच्या नरकात चालला जाईल. कुठलाच व्यक्ती स्वतःच्या कार्यामुळे वाचू शकत नाही. तुम्ही कोणी असा, तुम्हाला इवन येशू ख्रिस्तही जरी माहीत असला पण त्याचं सत्य तुम्ही स्वीकारलं नाही, कुठलाच व्यक्ती वाचू शकत नाही. म्हणून पापाचं वेतन मरण आहे. प्रत्येक मनुष्य मरतो, अनंताच्या नरकात. कुठल्याही गोष्टी तुम्हाला नरकात जाण्यासाठी पाप करण्याची गरज नसते, कारण आपला जन्मच पापात आहे. आणि मनुष्य मरतो, अनंताच्या नरकात जातो. पण तुमच्या जन्मापासून तर मरेपर्यंत जेव्हा तुम्ही ख्रिस्ताची सुवार्ता ऐकता, तुम्ही त्याला समजता, तुम्ही त्याला स्वीकारता, तुम्ही विश्वास ठेवता की येशू माझ्या पापासाठी मारण्यात आला. ज्या गोष्टी आपण बोललो की त्याने नम्र हे माझ्यासाठी केलं आणि हे महान तारण तुमच्यासाठी दिलं, आणि जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारता काय होतं, तुम्ही नरकात जात आहात, तुम्ही वाचले जाता. कारण तुम्ही येशू ख्रिस्ताला क्षमा मागितली, तुम्ही विश्वास ठेवल्या सुवार्तेवर की प्रभू येशू ख्रिस्त देव आहे, त्याच्या नावात पावर आहे. आणि जेव्हा तुम्ही वाचले जाता त्याला तारण म्हणतात. म्हणून आपल्याला शाश्वती असणे की मी वाचली आहे, माझी क्षमा झाली आहे, मी अनंताच्या स्वर्गात जात आहे. जेव्हा ही मृत्यू ही गोष्ट माझ्या संग घडणार आहे, मी स्वर्गात चालली आहे, आणि त्याचं फक्त एक कारण असणे, ते म्हणजे ख्रिस्ताने मला वाचवलं, मी त्याला क्षमा मागितली. कारण वचन काय सांगतं, प्रेषितांचे कृत्ये 4:12, आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. म्हणजे असल्या कुठल्याच नावात नाही, तुमच्या कामात नाही, तुमच्या कुठल्या गोष्टीत नाही. जेव्हा मी येशू ख्रिस्ताविषयी तुम्हाला सांगितलं आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवता, तुम्ही दाखवता की हो हे याचं मरणं हे चुकीचं आहे, किंवा हे फक्त एवढंच नाही, माझे कार्य सुद्धा, मग तुम्हाला येशू वाचू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही त्याला मानता की येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा तू वाचव, हे जे वचन म्हणतं की कुठल्याच नावात नाही, तर येशू ख्रिस्ताच्या नावात तारण आहे. आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले ते नाव आहे जो माझा आत्मा वाचू शकतो. जेव्हा तुम्ही अनेकापासून एकावर येता आणि हे सत्य स्वीकारता आणि त्याला क्षमा मागता, स्वर्गातून तो तुमची प्रार्थना ऐकतो, तुमच्या पापाची क्षमा करतो, तुम्हाला सगळ्या त्याच्या तुमच्या पापापासून तो वाचवतो, अनंताचं जीवन देतो, कारण ते तारण प्रभू येशूमध्ये आहे. माझ्या कुटुंबांनो, माझ्या मित्रांनो, आजचा जो विषय होता सगळ्यात महत्वाचं द नेम, हे नाव तुम्हाला देण्यात आलं. जसं तुमचं नाव महत्वाचं आहे, तुम्हाला इच्छा आहे का माझ्या नावाने मला बोलावा, तसं देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला उंचावलं यासाठी का त्याच्या नावामुळे मनुष्य जातीला तारण मिळावं. मला ठाऊक नाही की तुमचा विश्वास कुठल्या गोष्टीवर आहे, पण हे जे वचन आहे हे आपल्यासाठी दिलेलं आहे की तुम्ही त्याला हाक मारावी. आणि जे महान नाव आणि आपण बघितलं की हे महान कशामुळे झालं, की जे त्याने तुमच्यासाठी केलं, आणि त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही स्वीकारता. आणि तुमच्यापासून फक्त एकच अपेक्षा देवाला आहे की तुम्ही जेव्हा त्याला विश्वासाने हाक मारता, म्हणता येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवतो की हे जे वचन मी ऐकलं की तुझ्या नावात पावर आहे, आणि मी बघितलं हे कशासाठी आहे, यासाठी का तू माझ्यासाठी आपला प्राण दिला. आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, तो तुमचा आत्मा वाचवतो, कारण तारण त्याच्या नावामध्ये आहे. आपण आपल्या मानाखाली घालू, आपले डोळे बंद करू. मला ठाऊक नाही हे वचन कोणासाठी आहे. मी तुमच्यासारखाच होतो, मला माहीत आहे की मला येशू ख्रिस्ताचं फक्त नाव माहीत होतं, पण मी त्याला कधीही आपला आत्मा बचावण्यासाठी हाक मारली नाही. पण जर तोही व्यक्ती तुम्ही असाल, तुम्हाला येशू फक्त माहीत आहे, पण जर तुम्हाला माहीत नाही की तारण त्याच्याशिवाय कोणाच मध्ये नाही, तर याच समयी जर तुमचा विश्वास असेल, कारण विश्वासाशिवाय देवाला तुम्ही आनंद देऊ शकणार नाही, विश्वासाशिवाय तुम्ही देवाजवळ जाऊच शकत ना.
पण जेव्हा तुम्ही विश्वासाने हाक मारता, विश्वास ठेवता की तुम्ही पापी आहात, कारण देवाचं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं की कार्यामुळे नव्हे, तर देवाचं वचन सांगतं की देवाने जे तुमच्यासाठी केलं, वचन सांगतं की आपण पापी असतानाच प्रभू येशू ख्रिस्त हा क्रूसावर मारण्यात आला, गाळण्यात आला, आणि देवाने त्याला मरणातून उठवलं आणि आपल्या उजवीकडे बसवलेला आहे. तो स्वर्गात बसलेला आहे, तो तुमचं हृदय बघत आहे. त्याची इच्छा आहे का तुम्ही त्याला हाक मारावी, म्हणावी, येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवते तू देवाचा पुत्र आहे, तू माझ्यासाठी या पृथ्वीवर आला, माझ्यासारख्या पाप्यासाठी तू मारण्यात आला, माझ्यासाठी परमेश्वरा तू आपलं जीवन दिलं, माझ्यासाठी परमेश्वरा पवित्र रक्त तू सांडवलं, यासाठी का मला क्षमा मिळावी. देवाचं वचन सांगतो, जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्यात जाईल. का? कारण त्याच्या नावात तारण आहे. जोही येशू ख्रिस्ताच्या नावाचा धावा करेल तो वाचवल्यात जाईल. का? कारण त्याच्या नावात तारण आहे. प्रभू आत्मे वाचवणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो, मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहेत त्यांना तारावयास आलो आहो. प्रभूच्या नावात सामर्थ्य आहे, त्याचं नाव सगळ्या नावात उंचावल्या गेलेलं आहे. आणि वचन सांगतं की प्रत्येक घुटना टेकेल, प्रत्येक व्यक्ती स्वीकारेल, प्रत्येक जीभ हे स्वीकारेल की प्रभू येशू ख्रिस्त देव आहे. फक्त प्रश्न हा आहे की आपण त्याला कधी स्वीकारतो. जर आज देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल तर तुमची वेळ आज आहे, कारण आपल्याला माहित नाही आपल्यापाशी उद्या आहे का नाही. जे महान तारण त्याच्या नावात आहे ते आजच स्वीकारणे आणि त्याला क्षमा मागणे आणि अनंताचं जीवन हे त्याच्यापासून जे आहे ते घेणे, यासाठी तुम्हाला संधी आहे. त्याने माझा आत्मा वाचवला, तो तुमचाही आत्मा वाचू शकतो. त्याने स्वतःला नम्र केलं आणि देवाने त्याला उंचावलं. जेव्हा तुम्ही स्वतःला त्याच्यासमोर नम्र कराल, तुम्ही त्याला स्वीकाराल, तो तुम्हाला उचलेल. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी. धन्यवाद मानतो प्रभू, हे महान नाव तू परमेश्वरा जे आम्हाला दिलंस. धन्यवाद मानतो प्रभू तुझ्या कृपेसाठी, तुझ्या नावासाठी. परमेश्वरा, देवाचं वचन सांगतं की आकाशाखाली मनुष्य जातीसाठी हे नाव देण्यात आलं, यासाठी की मनुष्याचा उद्धार व्हावा, मनुष्याचं तारण व्हावं, मनुष्य परमेश्वरा वाचावा. प्रार्थना करतो इथे जमलेले सगळे प्रियजन जे ऑनलाईन जुळले आहेत, ते या चर्चमध्ये जुळले आहेत, त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. होय प्रभू, ज्या तुझ्या प्रिय आणि सामर्थ्यशाली नावाला ज्याने कोणी हाक मारली नसेल त्याच्या हृदयात तू कार्य कर. होय प्रभू, की त्याने तुला हाक मारावी. होय प्रभू, कारण वचन सांगतं परमेश्वरा की जोही धावा करेल, म्हणजे जोही हाक मारेल तो वाचवल्यात जाईल माझ्या राजा. होय प्रभू, या समय प्रत्येकाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो, या चर्चमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो की होय प्रभू तुझं कार्य त्यांच्या हृदयात तू होऊ दे. धन्यवाद मानतो येशू. होय प्रभू, जे महान कार्य तू आमच्यासाठी केलं, स्वर्गाची जागा प्रभू तू आमच्यासाठी सोडली आणि या पृथ्वीवर आम्ही बघितलं या वचनाद्वारे परमेश्वरा जे जीवन तू जगला माझ्या राजा. आणि प्रभू क्रूसावरचं मरण सुद्धा परमेश्वरा तू स्वीकारलंस आणि आपला प्राण आमच्यासाठी दिला. प्रार्थना करतो इथे जमलेला प्रत्येकाला प्रभू ते सत्य त्याच्या हृदयात तू कळू दे की त्यांनी ते हाक मारावी आणि जे परमेश्वरा तू आमच्यासाठी केलं ते स्वीकारावं. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो तुला. पुन्हा इथे जमलेल्या प्रत्येकासाठी, आजच्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी आणि तुझ्या कृपेसाठी धन्यवाद मानतो. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या प्रभू. आमेन. आपण उभे राहू, देवाला धन्यवाद देऊ आणि या गीताद्वारे आजच्या सभेला आपण संपू. चला गौरवू येशूला, राजांचा राजा तो प्रभू